या अशा अडचणी, ही अशी परिस्थिती आपल्याला तयार करत असते. आपण धीर खचू द्यायचा नाही, ठामपणे उभं राहायचं, अशा गोष्टीतून शिकायचं. बरं मला सांग, तू प्रेम केलंयस? आजपर्यंत तरी मला माझं फुल दिसलं नव्हतं. मग आता? मला फक्त तुझी साथ हवी आहे. कोणती बी गाडी खराब होते, हात लावतात चालू करतो तो फक्त मंग्या दादा. एक करेक्ट. सोर सारे प्रेम वेडे वाजती मनात. गरिबांना काही इज्जत नसते का ग? प्रत्येकाची इज्जतीची व्याख्या वेगवेगळी असते. तुझ्या मनाला जे वाटतं ना ते तू कर. मे बी राईट, मे बी रॉंग. आपले प्रॉब्लेम आहेत ना, आपल्यालाच सोडवावे लागतात. आम्ही सगळे तुझ्यासाठी एवढे कष्ट का घेतोय? कारण तू आमचं स्वप्न आहेस. मी सगळं व्यवस्थित करेन. शंभू शंभू शंभू, हे राजकारण आहे असं सहज नाही कळणार. मलकापूरच्या पोरांवर हात टाकलाय तू. साजनभाई तुझा हात कापल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवतो. माझ्या समोर दुसरी कोणाची जरी अवकाट काढलीस ना तर लक्षात ठेव. मोठ्या घरची पोरं आहेत ती, झेपणार आहेत का आपल्याला भांडणं? तर घरातनं बाहेर काढून भर चौकात पडणार. शाबाश, म्हणजे आता मजा येणार, एकदम एक नंबर मजा. त्यांनी माझा गेम केलाय ना, मी त्यांचा थेट गेम करतो. आपले पोरं रात्रीची कुठं झकमारी करत फिरतेत हे माहित नाही म्हणजे तुम्हाला? मला रावीला दिलेलं वचन मोडता येणार नाही. फार मोठं राजकारण आहे बाळा. मग शहापूर मधल्या एरियातला फाईल अंकुशला डिक्लेअर करून टाकायचं. एका दगडात एक पक्षी नाही मारला, अख्खा थवाच मारला. बाबा, मला अंकुशची काळजी वाटते. आपण माफी का मागायची? चूक त्यांची आहे ना. अंकुश तुझा नव्हताच यार आधी. अंकुशनं तुला हरवून त्याचं पॉलिटिकल करिअर सेट केलंय. छोट्यांची सावली मोठी व्हायला लागली की समजून जायचं, लवकरच अंधार होणार आहे.